देशाची अन्न सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणे ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी केले। विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष शेतातील अनुभव घेणं आवश्यक असून राज्यातील प्रत्येक शहरी शाळेने वर्षातून किमान एकदा कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे असे आवाहन त्यांनी केले। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे, सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर बी.डी. वाघमोडे, विजय लेले, विनायक काशीद, डॉक्टर संजय तोरणे, स्वप्नील सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना नार्वेकर म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासमोर अन्न सुरक्षेचे मोठे संकट होते, मात्र देशातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे भारत आज अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून इतर देशांनाही अन्नधान्य पुरवणारा देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे। या यशामागे शेतकऱ्यांचे कष्ट आणि कृषी क्षेत्रातील संशोधनाचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी नमूद केलं। ते पुढे म्हणाले की पुस्तके, संगणक आणि इंटरनेटमधून ज्ञान मिळतं, मात्र प्रत्यक्ष शेतात जाऊन मिळणारा अनुभव विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडतो। त्यामुळे कृषी अभ्यास सहलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आधुनिक शेती, संशोधन आणि कृषी तंत्रज्ञान जवळून पाहणे आवश्यक आहे। अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये शेतीबाबत आत्मीयता निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय ठेवत आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकरी सक्षम, संपन्न आणि समाधानी असणं आवश्यक असून कृषी संशोधनातून विकसित होणारे नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दौऱ्यादरम्यान ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतात उतरून भात लागवडीत सहभाग घेतला। तसेच प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, भात जलद पैदास स्पीड ब्रीडिंग केंद्र आणि यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाची पाहणी करून संशोधन कार्याची माहिती घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र मर्दाने यांनी केले। कार्यक्रमास प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।